मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आज आहे संक्रांती. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सो काल होती भोगी आणि काल मी भोगीचा नैवेद्य वगैरे दाखवला, जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. सो आज आहे संक्रांती. सो त्यासाठीच मी थोडंसं रेडी होते आहे. सिंपल साडी नेसली आहे आणि क्विक असा मी थोडंसं मेकअप करणार आहे, म्हणजे थोडंसं रेडी होणार आणि मग मी पूजा करणार आहे. आमच्याकडे सुगडची पूजा केली जाते, म्हणजे छोटंसं मातीचं मडकं असतं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घालून पूजा केली जाते. सो आज मी ती पूजा करणार आहे आणि 5 जणांना हळद कुंकू करणार आहे. सो मोठं हळदी कुंकाचा समारंभ ठेवणार नाही आहे, 5 जणांना हळदी कुंकू देणार आहे. सो तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला मिळेल. सो मी आत्ता क्विक असा माझा मेकअप लुक करणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी लावलं आहे माझं लोटसचं सनस्क्रीन. त्यानंतर क्विक मेकअप आहे, नो फाउंडेशन मेकअप आहे. त्यामुळे इथे मी आता लावते आहे मेबलिनचं कन्सिलर. सो फक्त हायलाइट्स जे पॉईंट्स आहेत तिथेच मी लावणार आहे. त्या काल मी भोगीचा नैवेद्य दाखवला. सो भोगी असतं तेव्हा आमच्याकडे भाकरी, तिळाची भाकरी, त्यानंतर वांग्याचं भरीत, त्यानंतर मिक्स भाजीसुद्धा करतात, पण आम्ही वांग्याचं भरीत ह्याचा नैवेद्य दाखवला. सो ते सुद्धा तुम्हाला कालचे काही क्लिप्स आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तर हे बघा, आता मी हे फिटमीचं माझं कन्सिलर लावून झालेलं आहे. आता मी ब्युटी ब्लेंडरने हे ब्लेंड करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आज मला शक्य झालं तर मी बनवणार आहे अननसाचा जॅम. सो मस्त होममेड फ्रेश नॅचरल असं अननसाचा जॅम बनवणार आहे मुद्रासाठी. सो रेसिपी असणार आहे माझ्या मम्मीची. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असालच, तर माझे आई बाबा बहीण मुंबईला आलेले आहेत माझ्याकडे. सो तिच्या रेसिपीने मी आज जॅम बनवणार आहे, ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला तर फटाफट रेडी होते. What's wrong? Something isn't right. Don't feel I belong in the light. पद्धतीने माझा नो फाउंडेशन मेकअप लुक झालेला आहे. सो जास्त हेवी असं मेकअप लुक न ठेवता घरच्या घरी असल्यामुळे मी असा सिंपल मेकअप केलेला आहे. चला तर मी आता पूजेच्या तयारीला लागते. मम्मीने मला सगळ्या जे वस्त्र वगैरे आहे ते बनवून दिलेलं आहे. आता फक्त मला पूजा करायची आहे, तर पटापट मी पूजा करते आणि मग जेवणाची तयारी करणार आहे. तर हा आहे कालचा दिवस, म्हणजे ज्या दिवशी भोगी होती तो दिवस. तर भोगीच्या नैवेद्यासाठी आत्ता मी बनवते आहे वांग्याचं भरीत. तर काही ठिकाणी वांग्याचं भरीत किंवा मिक्स भाजी बनवली जाते आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आज आम्ही दाखवणार आहोत वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य. सो त्याचीच तयारीला मी इथे लागले आहे. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी पहिल्यांदा मी वांगं जे आहे ते स्वच्छ धुवून त्याला तेल लावून आणि सुरीने थोडंसं कट करून जाळीवर शिजवून घेतलेलं आहे. आणि इथे मी त्याला छान त्याचं वरचं साल आहे ते थंड पहिल्यांदा केलं आणि ह्याचं वरचं साल मी कट करून घेते आहे, काढून घेते आहे. तर बघा, अशा पद्धतीने इझिली साल आहे ते काढता आलं पाहिजे, म्हणजे छान वांगं शिजलं पाहिजे. आणि साईडला तुम्ही बघत असाल तर वांग्याच्या भरीतसाठी मी 1 हिरवी मिरची, कच्चा कांदा, थोडंसं आलं, कोथिंबीर, त्यानंतर मीठ हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे जे वांगं आहे त्याचा जो आतमधला गर दिसतो आहे तो आता मी स्मॅश करून घेईल आणि मग त्या कांद्यामध्ये मिक्स करेन. सो अशा पद्धतीने वांग्याचं भरीत आहे ते रेडी होतं आहे माझं. आता मी नैवेद्याचं ताट रेडी करून घेते. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तांदळाच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत. वरती तीळ लावून तुम्ही बघत असाल, त्याच्यावरती गाजराचं काप, तिळाचं लाडू किंवा तिळाचं काप, त्यानंतर थोडंसं वांग्याचं भरीत आणि 1 गुळाचा तुकडा आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा भाकरी आहे ती झाकून ठेवायची आहे. आणि असंच ताट देवासमोर ठेवून पाणी सोडून नैवेद्य मी दाखवला आहे. सो अशा पद्धतीने आमच्या इथे भोगीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो भाकरी आणि भरीतचा.
तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देवासमोर असं सुगड ठेवून त्याचं पूजन केलं जातं. तर हे जे तुम्ही मातीचं मडकं बघता आहेत त्याला सुगड म्हटलं जातं. तर त्याला हळद कुंकू लावून त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तिळाचे लाडू, सुपारी, त्याच्यानंतर गाजर अशा पद्धतीने नाणं असं सगळं घालून त्याच्यावरती ते झाकण ठेवून त्याची पूजा केली जाते, दिवा लावला जातो. सो मी त्याची आत्ता पूजा करून घेते. सो आत्ता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आता मी बनवायला जाते आहे पायनॅपल जाम. सो अननस मी ऑलरेडीच काल आणून ठेवलेलं, पण मला काल वेळ नसल्यामुळे मी आत्ता बनवते आहे. सो एकदम कमी साहित्य लागतं, जसं की अननस, तूप थोडंसं आणि एक लवंग. सो मी कसं बनवते आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच. तर मुद्रासाठी म्हणून मी साखर ॲड करणार नाही आहे जॅममध्ये. सो मी गूळ टाकून बघणार आहे. सो तुम्हाला सुद्धा मी सांगेन की कसं बनलेलं आहे. चला तर मी आता सुरुवात करते आणि किती टाइम लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन. तर बनवायला सुरू करते आणि दाखवते मी कशा पद्धतीने बनवते. तर हे बघा, मी इथे अननसाचा जॅम आहे तो बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर अननस बारीक कट करून त्याची प्युरी बनवून घेणार आहे. जर तुम्ही किसायचं असेल तर किसू पण शकता, पण मी इथे मुद्रासाठी बनवते म्हणून मी एकदम बारीक पेस्ट बनवते. आणि बारीक पेस्ट बनवून झाल्यानंतर मी पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेऊन त्याच्यामध्ये एक लवंग टाकणार आहे थोडंसं फ्लेवरसाठी. तर हे बघा, अननसाचे बारीक तुकडे करून मिक्सर जारमध्ये एकदम बारीक प्युरी करून घेते. आणि त्यानंतर जसं मगाशी म्हणाले की 1 चमचा तूप आणि 1 लवंग टाकून त्याच्यामध्ये ही प्युरी आहे ती मी ओतते. तर आत्ता मी इथे जॅम बनवते आहे तो गुळाचा बनवते आहे, कारण मला साखर यूज करायची नाही आहे, कारण ते मुद्रा खाणार आहे आणि मला ट्राय करायचं होतं की गुळाने सुद्धा जॅम चांगला होतो का. सो त्यासाठी मी इथे गुळ पावडर यूज करते आहे. सो जसं अननस आंबट असेल त्यानुसार इथे गुळ ॲड करायचे आहे. याला काही मी प्रमाण वगैरे नाही ठेवलं आहे. सो मी सुद्धा अंदाजे ह्याच्यामध्ये गुळ ॲड केला आहे. सगळं व्यवस्थित मिश्रण ठेवलं गॅसवर, एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आणि 15 मिनिटानंतर मी चेक केलं तर हे बघा, अशा पद्धतीने हा जॅम आहे तो सुकलेला आहे, त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. त्यानंतर मला थोडासा गुळ कमी वाटला म्हणून मी पुन्हा थोडासा गुळ ॲड केला. आणि हे बघा, आत्ता सकाळची वेळ आहे आणि जॅम आहे तो छान थंड होऊन झालेला आहे आणि तो आता मी बरणीमध्ये भरते आहे. सो ओव्हरऑल हा जो जॅम आहे तो बनवण्यासाठी मला अर्धा तास लागला. सो अर्ध्या तासामध्ये हा मस्त नॅचरल फ्रेश फ्रूट जॅम रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आम्ही सुद्धा खाऊन बघितलेला होता, खूप टेस्टी झालेला. मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी सुद्धा आपण अशा गोष्टी बनवू शकतो, तो नक्की ट्राय करा.